सर्वांना माझा नमस्कार. काल म्हणजेच 6 मार्चला आपण आपला कोर्स संपवलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण आपले जे लेक्चर्स होते ते संपवले. त्याच्यानंतर टॉपिक वाईज टेस्टसुद्धा आपण त्याच्यामध्ये घेतलेल्या आहे. वर्कबुकसुद्धा आपल्या कंप्लीट झाल्या असतील. ठीक आहे. लेव्हल 2च्या टेस्ट आपल्या बाकी त्या आपण घेणार आहोत. ठीक आहे. इथून पुढे तुम्हाला 3 रिव्हिजन प्लॅन करायचे 31 मार्चच्या अगोदर. ठीक आहे. ते 3 रिव्हिजनचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे ते आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. आणि रिव्हिजन या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो, त्याच्यातून मला काय कन्वे करायचं ते सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. आज 7 मार्चला हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करतो आहे. 7 मार्चला तुम्ही आज ब्रेक घेऊ शकता. उद्यापासून तुम्ही रिव्हिजनला स्टार्ट करू शकता. ठीक आहे. 3 राऊंड आपण याच्यामध्ये केले का, कारण की ॲक्टचे खूप जास्त फॅक्च्युअल आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये खूप जास्त डाटा आहे तुमचा. बाकीच्या डेट्स म्हणा, तारखा म्हणा, खूप साऱ्या गोष्टी, कलमसुद्धा तुम्हाला पाठ करायचे, काही ठिकाणी प्रकरणं पाठ करायचे. त्या अनुषंगाने तुम्हाला 3 रिव्हिजन ॲटलिस्ट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर त्याचं प्लॅनिंग कसं पाहिजे, तर सुरुवातीला जर 8 मार्चपासून पकडलं तुम्ही, राऊंड 1मध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिकला 1 दिवस जर तुम्ही दिला तरी तो सफिशियंट आहे. आता 1 दिवसामध्ये मी तुमचा किती टाईम कॅल्क्युलेट करतोय, 3 ते 4 तास. ठीक आहे. 3 ते 4 तास आपण कॅल्क्युलेट करतो की तुम्ही डेडिकेटली तुम्ही या टेक्निकल पार्टसाठी देसाल. आणि हा जो तुमचा टेक्निकलचा पार्ट आहे 60 क्वेश्चनचा, याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क येऊ शकता. ठीक आहे. जो बाकीचा तुमचा नॉन टेक्निकलचा आहे, तुम्ही तिथं कितीही मेहनत करा, स्पेसिफिकली तुम्ही GSमध्ये कितीही मेहनत केली तरी इट इज नॉट शुअर की तुम्हाला तिथं आउट ऑफ मार्क येतील. पण इथं तुम्ही मेहनत करा, इथं तुम्हाला आउट ऑफ मार्क येऊ शकता. ठीक आहे. आणि खूप जास्त याच्यावरती तुम्हाला वेळसुद्धा द्यावा लागत नाही. 30 तासामध्ये आपण आपला कोर्स कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. तर राऊंड 1मध्ये डेली बेसिसवरती तुम्हाला एक एक ॲक्ट कव्हर करायचं. आता जर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं तर सुरुवातीला तुम्हाला ट्री कन्झर्वेशन ॲक्ट मी 8 मार्चला दिलं. 10 मार्चला तुमचा MRTPचा ॲक्ट आहे. ठीक आहे. हे दोन्ही ॲक्ट तुमचे छोटे छोटे. ठीक आहे. तर ते दोन्ही तुम्ही 8 मार्चला संपवू शकता. 10 मार्चला तुम्ही मग तुमचं याच्या अगोदर जर काही बॅकलॉग लागलेलं असेल किंवा मग बफर टाईम तुम्ही त्या हिशोबाने ठेवू शकता. ठीक आहे. महत्त्वाचं काय की तुम्ही तुमच्या पद्धतीनं याला रिशेड्यूल करू शकता. हे तुमचं त्याला म्हणते ना वॉटर टाईट कंपार्टमेंटसारखं हे तुमचं शेड्यूल नाही आहे. या शेड्यूलला तुम्ही तुमच्या पद्धतीने चेंज करू शकता. मला सांगायचा मुद्दा हा होता की 10 दिवसामध्ये तुम्ही पहिला राऊंड तुमचा संपवायला पाहिजे. सेकंड राऊंडमध्ये आपण जी मेथड यूज केली त्याच्यामध्ये आपण तुमचे 2 टॉपिक तुमचे 3 टॉपिक हे 2 दिवसामध्ये कव्हर करतो. ठीक आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला प्लॅन करायचे. पहिलाच जर आपण दिवस पकडला 18 मार्चचा, ट्री कन्झर्वेशन ॲक्ट, तुमचे सिव्हिल सर्व्हिसेस जनरल कंडिशन रूल्स आहेत, आणि त्याच्यानंतर MRTP ॲक्ट 1966चा. हे 3 टॉपिक तुम्हाला सुरुवातीच्या 2 दिवसामध्ये कव्हर करायचे. नंतरच्या 2 दिवसामध्ये तुम्हाला परत तुमचे 3 टॉपिक कव्हर होतील. ठीक आहे. आणि नंतरच्या 2 दिवसामध्ये तुमचे बाकीचे राहिलेले टॉपिक कव्हर होतील. त्या हिशोबाने तुम्ही 24 मार्चपर्यंत तुमचे 2 रिव्हिजन झालेले पाहिजे. ठीक आहे. रिव्हिजन नेमकं कसं पाहिजे हे सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे. नंतर तुमचा तिसरा राऊंड हा तुम्हाला जवळपास 2 टॉपिक एका दिवसामध्ये करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तुमचा महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, महानगरपालिका अधिनियम हा खूप मोठा आहे. त्या अनुषंगाने तुम्ही त्याला थर्ड राऊंडमध्ये 3 दिवस देणं अपेक्षित आहे. 3 किंवा 2 दिवस तुम्ही त्याला देऊ शकता. तुमच्या पद्धतीने त्याला रिशेड्यूल तुम्ही करू शकता. ठीक आहे. ह्या पद्धतीने हे शेड्यूल तुम्हाला आपलं जे दी अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती सुद्धा भेटेल, आणि आपल्या प्रायव्हेट ग्रुपला सुद्धा मी ते अपलोड करेल. आता अजून एक प्रश्न असा येतो की 8 मार्चपासून जर पुढे तुम्ही कोर्स करताय तर मग कोर्स कशा पद्धतीने केला पाहिजे. तुमची एक्झामची टेंटेटिव्ह डेट मी सांगतो, 1 एप्रिल ते 10 एप्रिलच्या दरम्यान तुमचा पेपर होणं अपेक्षित आहे. आणि हे काय आतली खबर किंवा सूत्रांची माहिती नाही, हे आपण एक लॉजिकल डिडक्शन काढले. कसं, तर तुमचं धर्मादायची लास्ट डेट जी होती फॉर्म भरायची, तिथून पुढे 30 ते 35 दिवसामध्ये त्यांनी पेपर घेतला. त्याच्यानंतर महिला बाल विकासचा पेपर, प्रोटेक्शन ऑफिसरचा TCSने घेतला होता, तो सुद्धा त्यांनी 30 ते 35 दिवसांच्या अंतरावरती घेतला. त्या हिशोबाने इकडं तुमची लास्ट डेट 1 मार्च होती, त्या अनुषंगाने 30 ते 35 दिवस तुम्ही ॲड करायचे, आणि ती तुमची टेंटेटिव्ह डेट असणार आहे. ठीक आहे. एप्रिलच्या दरम्यान तुमचा पहिला हप्ता किंवा दुसऱ्या हप्त्यामध्ये पेपर होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. 8 मार्चपासून जर तुम्ही पुढे कोर्स करताय तर मग तुम्हाला कसं प्रोसीड करायचं आहे, 10 दिवसांमध्ये तुम्हाला आपला कोर्स संपवणं गरजेचं आहे. कसं संपवायचा तो, डेली बेसिसवरती तुम्हाला 4 तास कमिट करायचे. ठीक आहे. आपल्या कोर्सचं जर तुम्ही बघितलं ड्युरेशन, तर 30 तासामध्ये सगळे लेक्चर आपण कव्हर केलेले आहे. पूर्ण 10 टॉपिकचे टेक्निकलवरती, फक्त टेक्निकलवरती आपण लेक्चर घेतले. तुम्हाला लेक्चर हे 1.25च्या स्पीडने बघायचे. ठीक आहे. ते लेक्चर तुम्ही बघितल्यानंतर 2.5 तासामध्ये जवळपास तुम्ही 3 तासाचे लेक्चर त्याच्यामध्ये कव्हर करता. ठीक आहे. 3 हवरचे तुम्ही लेक्चर त्याच्यामध्ये कव्हर करता. ठीक आहे. पुढचा 1.5 तास तुम्हाला
MCQ टेस्टसाठी आणि वर्कबुक सोडवण्यासाठी द्यायचं आहे. ठीक आहे. आता रिव्हिजन नेमकं कसं असतं ते तुम्हाला एकदा एक्सप्लेन करतो. हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमावरती मी तुम्हाला पार्ट 1 मध्ये 315 प्रश्न दिले होते. याचा पार्ट 2 सुद्धा येईल. त्याच्यामध्ये जवळपास एक 200-250च्या आसपास तुमचे प्रश्न असू शकतात. ठीक आहे. तर मग नेमकं रिव्हिजन याचा अर्थ काय होतो? तुम्हाला सुरुवातीला तर नोट्स रिवाईज करायचे असतात. नोट्सचा एकदा तुम्हाला फॉर्मॅट दाखवतो. ठीक आहे. हा आपला आपत्ती व्यवस्थापनचा टॉपिक आहे. ठीक आहे. याच्यामध्ये सेंडाई फ्रेमवर्क आहे. ठीक आहे. मी याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशनल काही गोष्टी सांगितल्या असतील त्या तुम्ही नोट करून घेतलेल्या असतील लेक्चरच्या टायमाला. ठीक आहे. हे तुम्हाला मी ॲक्टच्या संदर्भात सांगितलं होतं, डिझास्टर मॅनेजमेंटच्या ॲक्टच्या संदर्भात. तर या स्वरूपाचे तुम्ही टेबल बनवले असतील, शॉर्ट नोट्स असतील किंवा तुमच्या मेमरी हिंट असतील त्या तुम्हाला नोट्समधून रिवाईज करायच्या आहे. ठीक आहे. MCQ सुद्धा तुम्हाला रिव्हिजनमध्ये इन्क्लूड करायचे. MCQ कसे रिवाईज करायचे? आता तुम्ही टॉपिक वाईज MCQ सोडवलेले असणार आहे. ठीक आहे. MCQ सोडवताना तुमचे 2 पद्धतीचे MCQ असतात, जे की तुमचे एक बरोबर येतात आणि दुसरे चुकतात. जे प्रश्न तुमचे चुकतात त्याला तुम्ही असं रेड सर्कल लाल पेनाने तुम्ही त्याला असं गोल करणं अपेक्षित असतं. कशाला? त्या प्रश्न क्रमांकाला तुम्ही गोल करणं अपेक्षित असतं, जे की तुम्हाला रेड फ्लॅग दाखवतं की हा प्रश्न तुमचा चुकलेला आहे. प्रश्न तुमचा हा 2 कारणांनी चुकतो. ठीक आहे. पहिलं कारण असतं की तुम्ही रिव्हिजन प्रॉपर केलेलं नाही आणि दुसरं एक तर तुमच्याकडे MCQ सोडवण्याचं स्किल नाही किंवा टेम्परामेंट आपण जे म्हणतो लॅक ऑफ टेम्परामेंट ते तुमचं आहे. ठीक. त्या केसमध्ये रिव्हिजन जर तुमचं लॅक करत असेल तर सोल्युशन त्याला एकच आहे की जायचं, रिवाईज करायचं प्रॉपरली तुमच्या नोट्स वगैरे. ठीक आहे. आणि लेक्चरमध्ये जर तुम्हाला वाटलं की ही गोष्ट तुमची मिस झाली ती लेक्चरमधून तुम्ही करायला पाहिजे. ठीक आहे. दुसरा प्रश्न चुकतो हा तुमचा लॅक ऑफ टेम्परामेंट. आता टेम्परामेंटचा अर्थ काय होतो की ठीक आहे, इथं तुमचा कीवर्ड काय की योग्य विधानं तुम्हाला ओळखायची, पण या योग्यला तुम्ही रीडच नाही केलं. काही काही प्रश्नामध्ये योग्यच्या ठिकाणी अयोग्य असतं, तिथं तुम्ही ते रीडच करत नाही आणि त्या अनुषंगाने मग तुमचा प्रश्न चुकतो. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा आता जर तुम्ही प्रश्न रीड केला तर तुम्हाला बहुतेक वेळा जर इथं पहिल्या प्रश्नामध्ये बघा, आता हे जे तुमचं तिसरं विधान आहे ती बँक RBI द्वारे अनिवार्यपणे मान्यता प्राप्त असणे आवश्यक आहे. हे विधान तुमचं बहुतेक वेळा हे तुमचं लॉजिक किंवा अप्रोचने सुद्धा सुटत असतं. ठीक आहे. इथं अनिवार्यपणे हा जो तुमचा कीवर्ड आहे हा तुमचा एक्स्ट्रीम कीवर्ड आहे. ठीक आहे. हे असे जे तुमचे विधान असतात ते चुकीचे असतात. हा अप्रोच सुद्धा तुमचा डेव्हलप झालेला असेल. ठीक आहे. आपण आतापर्यंत जेवढी बडबड केली, जेवढं प्रवचन केलं मी लेक्चरमध्ये, त्या अनुषंगाने तुम्हाला ह्या गोष्टी तुमच्या डेव्हलप झालेल्या असणार आहे. ठीक आहे. हे जे तुमचे विधान आहे हे तुमचे रीडिंग कॉम्प्रेन्शनचं, हे मी तुम्हाला सांगतोय, हे तुमचं फॅक्च्युअल विधान आहे, हे तुम्हाला पाठ करायचं असतं. ठीक आहे. आता हे विधानसुद्धा व्यवसाय नेहमी नफा मिळवण्यासाठीच केला जातो. हे विधानं तुम्हाला आपण कोर्समध्ये घेतले, तुमच्या बॅचमध्ये सुद्धा आपण ते डिस्कस केलेले आहे. ठीक आहे. या स्वरूपाचं तुम्हाला MCQचं रिव्हिजन करायचं आहे. आता वर्कबुकचं सुद्धा तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे. वर्कबुक ही तुमची खूप जास्त मॅटर करणार आहे तुमच्या तुम्ही जेव्हा एक्झाम हॉलमध्ये असाल आणि जिथं तुम्हाला बाउन्सर क्वेश्चन येतील किंवा मग जिथं तुम्हाला प्रश्न टॅकल करायला डिफिकल्ट जाणार आहे तिथं तुम्हाला वर्कबुक ही खूप जास्त मॅटर करणारे, तुमची हेल्प करणार आहे तुम्हाला. ठीक आहे. वर्कबुकचं रिव्हिजन कसं करायचं? आता वर्कबुक लिहिण्याचा फॉर्मॅट मी तुम्हाला जो सांगितलं होता आपल्या कोर्समध्ये की तुम्ही फिल इन द ब्लँक्स कशा लिहायच्या. एक तर तुम्ही लेक्चर केल्यानंतर तुम्हाला ज्या गोष्टी रिटेन झाल्या, ज्या गोष्टी तुम्हाला आठवतात त्या सुरुवातीला तुम्ही लिहून घेतल्या पाहिजे. सेकंड थिंग तुम्ही काय करायला पाहिजे, आपण ज्या नोट्स प्रोव्हाइड केल्या त्याच्यामधनं तुम्ही गोष्टी शोधून लिहायला पाहिजे. आणि थर्ड थिंग आपली अशी असते जी की आपण आन्सर की प्रोव्हाइड करत नाही, पण मी तुम्हाला काही टॉपिकच्या आन्सर की प्रोव्हाइड केल्या ज्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला सापडलंच नाही. फॉर एक्झाम्पल हा तुमचा सेकंड प्रश्न, याचं तुम्हाला उत्तर सापडलं नाही, नोट्समध्ये पण नाही, लेक्चरमध्ये पण नाही, मग ते तुम्ही आन्सर कीमध्ये शोधलं. ठीक आहे. आन्सर कीमध्ये शोधल्यानंतर तुम्ही ते लिहिलं, त्या प्रश्नाला तुम्हाला असं रेड सर्कल करून ठेवायचा आणि रिव्हिजनमध्ये तुम्हाला हे प्रश्न रिवाईज करणं हे तुमचं प्रायोरिटीवरती असलं पाहिजे. ठीक आहे. या अनुषंगाने रिव्हिजनचा अर्थ आपण इथे पकडलेला आहे. ठीक आहे. उद्यापासनं म्हणजे 8 मार्चपासनं तुम्ही 3 रिव्हिजन करणं अपेक्षित आहे. 31 मार्चच्या अगोदर तुम्ही तुमच्या तलवारीला धार लावून ठेवणं हे अपेक्षित आहे. ठीक आहे. तरच तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये आहात, नाहीतर गोष्टी खूप डिफिकल्ट तुमच्यासाठी होणार आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच. एवढंच होतं ह्या लेक्चरमध्ये. अजून काय असेल तर कळवत जाईल. थँक्यू सो मच.